ज्या दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होती, त्या दिवशी हे सच्चिदानंद बाबा त्या बैठकीला होते. सर्वांनी हात वर करून एकमुखाने आणि एक दिलाने आदरणीय सुनेत्रा वहिनींची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली. 4-6 महिन्यानंतर कोणीतरी सच्चिदानंद झारखंडमधून उठतोय. त्या सच्चिदानंदाला महाराष्ट्रातून कोणी उठवलंय का? हे खरं शोधलं पाहिजे. कारण झाडीतला शुक्राचार्य हा झारखंडचा नसेलच. कारण काय, सुनेत्रा वहिनींचं चालू असलेलं काम, दादाच्या पावलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणे पुढे येणारं सक्षम महिला नेतृत्व हे अनेकांच्या पोटात खुपणं साहजिक आहे. त्यामुळे ह्या झाडीतल्या शुक्राचार्यांचा शोध लागला पाहिजे. तळागाळातील कार्यकर्ता दादांचा अजूनही महाराष्ट्रात जिवंत आहे. दादांनी तसे कार्यकर्ते पेरून ठेवले आहेत. फक्त पाणी टाकण्याची आणि त्याला फुलवण्याचीच गरज आहे. सुनेत्रा वहिनीकडे तेवढी क्षमता आहे. मात्र सच्चिदानंद बाबा हा कोणाच्या जीवावर उडून अशा प्रकारची नोटीस पाठवतो, त्याचा मागचा मास्टरमाइंड शोधणं हे आमच्यासारख्याचं आता काम आहे. मग तेच झाडीतले शुक्राचार्य म्हणजे घरातलेच घरभेदी किंवा काही लोकांना नको आहे सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. आता अर्थातच हे सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळे काही मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. याचा शोध घ्यावा लागेल आणि सापडले तर तळागाळातला कार्यकर्ता त्यांना तळागाळात नेऊन ठेवेल एवढं ना.